नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. अकोला मूर्तिजापूर प्रहार संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या 7/12 कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यानं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं हा होता. हे आंदोलन 24 जुलै दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेड फाट्यावर करण्यात आलं. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी मूर्तिजापूरमधील एका जाहीर सभेत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही. प्रगती शेतकरी मंडळाचा आंदोलनाला पाठिंबा. या आंदोलनाला प्रगती शेतकरी मंडळाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवलाय. प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबतच दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार आणि कामगारांच्या विविध मागण्याही या आंदोलन दरम्यान मांडण्यात आल्या. आंदोलनातील प्रमुख उपस्थिती या आंदोलन दरम्यान अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथक उपस्थित होते. प्रगती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, सौ शिल्पाताई सुधीर बाजड, जिल्हाध्यक्ष महिला प्रहार विवेक बाबल, तालुकाध्यक्ष प्रहार मयूर साबळे, उपाध्यक्ष प्रहार रुपेश कडू, डॉक्टर गोपाल बोडे, छोटू पाटील बोंडे, अनंत शेंडे, प्रकाश पाटील, मिलिंद ठाकरे, किशोर घाडगे, प्रमोद सपकाळ, अजय बोरले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने लक्ष द्यावं यासाठी प्रहार संघटनेने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आज पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रहार संघटनेतर्फे चक्काजामच्या ज्या आंदोलनाची घोषणा केली होती त्या आंदोलनाला मूर्तिजापूर तालुक्यातील चिंचखेड फाटा येथे प्रहार संघटनेच्या वतीने व त्या आंदोलनाला मूर्तिजापूर तालुक्यातील प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीनं पाठिंबा देऊन यांच्या संयुक्त विद्यमानानं आज रोजी असंख्य शेतकऱ्यासह चिंचखेड फाट्यावर महाराष्ट्र शासनाला कर्जमाफी करण्याकरता बाध्य करण्याकरता चक्काजाम आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील व त्या परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून शासनाला एक दाखवून दिला की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे किती अन्याय आहे. तसेच आजच्या चक्काजाम मध्ये आम्ही शेतकऱ्याच्या वतीने या देशात हमीभावाचा कायदा झाला पाहिजे व इतरही काही आमच्या मागण्या होत्या, पण आम्ही 2 मागण्याला मुख्य धरून आजचा चक्काजाम आयोजित केला व त्या चक्काजाम मध्ये प्रहारच्या जिल्हा अध्यक्ष सौ शिल्पाताई बाजळ व तालुका अध्यक्ष विवेक बांबल, उपाध्यक्ष मयूर साबळे व मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून चक्काजाम यशस्वी केला. धनराज सपकाळ, स्टार मराठी न्यूज. कॅमेरामन नरेंद्र बाढोणकर, अकोला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.